जे म्हणतो की सगळ्यात प्रगत म्हणजे जी मला एक विचारायचं होतं की आपली शस्त्र आहेत किंवा आपली मिसाईल्स आहेत त्याच्यामध्ये कुठली नवीन प्रगत टेक्नॉलॉजी आली किंवा AI आहे, रोबोटिक्स आहे? मॅडम, ऑपरेशन सिंदूरचा जो काळ आहे किंवा त्याच्या आधीचा काळ आहे याच्यामध्ये रोबोटिक्स आणि रिमोट कंट्रोल वेपन्सचा फार मोठा भाग आलेला आहे. म्हणजे ड्रोन ऑपरेशनसुद्धा, मिसाईल तर आहेतच. पूर्वीच्या काळी फायटर्स जायची, टार्गेटवर पोचायची, बॉम्ब टाकायची. आता त्यांना तिथं पोचायची जरूर नाही. यू कॅन स्टे इन इंडियन टेरिटरी अँड बियॉन्ड व्हिज्युअल रेंज मिसाईल्स जी आहेत त्यांनी फायर करू शकतात. ब्रह्मोस आहे किंवा बाकी हां. प्लस जी आपली इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, अच्छा, पृथ्वी आहे, आकाश आहे, ही जी आहेत मिसाईल कुठपर्यंत पोहोचतात ही? पृथ्वीचे लेटेस्ट जे आपली चालले ते इट कॅन रीच एनी कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. आपल्याकडे आहे तेवढी आहे, आपली कॅपॅसिटी आहे. आपल्या सायंटिस्टनी तेवढा काम केलेलं आहे. म्हणून तर हे आता जे नोटॅम येतात म्हणजे वॉर्निंग टू एअरमन की आम्ही इथून फायर करणार आहोत. आणि आपले जनरली फायरिंग हे होते अंदमान निकोबारच्या त्या एरियामध्ये. मग तिथल्या विमानांना आणि ह्या सगळ्यांना आधीच वॉर्निंग द्यायचं की ह्या वेळात इथं येऊ नका, इथं नुकसान होऊ शकतं. मग चायना त्यांची शिप्स पाठवतं तिकडं, सर्वेलन्स शिप्स, की ह्यांचं खरीच केपेबिलिटी आहे का नाही ते बघण्यासाठी. मग आपण तो नोटॅम कॅन्सल करतो आणि मग परत दुसऱ्यांदा इश्यू करतो. ती शिप्स परत बाहेर जायला लागल्यावर इंटरसेप्ट करतात काही मेसेज इंटरसेप्ट, ट्रॅजेक्टरी इंटरसेप्ट करतात ना, की हे कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतं आणि कितपत ॲक्युरेसीने हे काम करू शकतं. सो हे एक झालेलं आहे. नंतर आता रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट्स आता यायला लागतील. पायलटलेस एअरक्राफ्ट तर आलीच आहेत ऑलरेडी, आणि त्यांना आता एरियल प्लॅटफॉर्मना वेपनाईज केलेले आहे. आता आपण जे घेतोय ते सगळे वेपनाईज एरियल प्लॅटफॉर्म्स यायला लागलेत. प्लस आपल्या इथली लोकल म्हणजे स्वदेशी टेक्नॉलॉजी आहे ती फार फास्ट डेव्हलपिंग झालेली आहे, की प्रत्येक फील्डमध्ये आर सायंटिस्ट, आर यंगस्टर्स, ग्रॅज्युएट्स फ्रॉम इंजिनिअरिंग कॉलेजेस, IIT, ही मुलं सगळी पुढे येऊन ते प्रोजेक्ट्स तयार करतायत की ड्रोन्स कसे बनवता येतील, त्याच्यामध्ये अजून काय टेक्नॉलॉजिकल हे करतायत. काही वर्षापूर्वी आपल्याला ड्रोन म्हणजे फक्त ते क्वाडकॉप्टर उडणारं आणि फोटो काढण्यासाठीच होतं, पण आज ते सगळं संपून त्याच्या फार पुढं आपलं टेक्नॉलॉजी गेलेली आहे. आणि ड्रोन वॉरफेअर जे आहे हे वन ऑफ द चीपेस्ट फॉर्म ऑफ वॉरफेअर. इट्स व्हेरी इझी. एक तर ह्युमन लॉस आपल्याकडचा नाही आहे. इट कॅन डिप्लॉयड फ्रॉम एनिवेअर. इट इज कॉम्पॅक्ट अँड इट कॅन हॅव मास डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट. आता तुम्ही ज्यावेळी ह्याच्यामध्ये बघता आपल्या कुठलाही इव्हेंट होतो जसं ड्रोनमध्ये एकदम असे सगळे नाही, शूटिंग नाही, सिंक्रोनाइज ड्रोनचे इफेक्ट वगैरे असतो. हा सिंक्रोनाइज इफेक्ट ड्रोन स्वॅम्प म्हणून वापरता येतो ना. त्याच्यामध्ये जर तुम्ही वेपनाईज केलं तर ते संपूर्ण ड्रोन त्या पर्टिक्युलर ठिकाणी जातील. पण आता ते सबमरीनमधनं पण लॉन्च होऊ शकतं ना. सबमरीन लॉन्च मिसाईल्स आहेत, शिप लॉन्च मिसाईल्स आहेत, लँड बेस्ड मिसाईल्स आहेत, एअर बेस्ड मिसाईल्स आहेत. अजून स्पेस is not weaponized, but there is a capability to weaponize space with all big powers, including space station warnच not station, then either destroy enemy satellite, because there are two types of satellites, geosynchronous and geostationary. So geosynchronous जो असतो तो ठराविक वेळात गोल फिरून त्या ठिकाणी परत येतो, आणि जिओस्टेशनरी असतो तो परमनंट तिथंच राहतो, त्या स्पीडमध्ये राहून तिथली माहिती गोळा करत असतो. आता जर आपल्या डोक्यावर एक सॅटेलाइट कंटिन्युअस त्रास देतोय, you can destroy it. And after some time satellite also can be weaponized to fire from there. पण अजून ती ट्रीटी आहे की त्याच्यामध्ये स्पेस शुड नॉट बी वेपनाइज्ड अशी आहे. पण तरी करू शकतात. केलं पण असेल त्यांच्या सॅटेलाइटवर जाऊन कोण बघणार आहे. लोकांनी केपेबिलिटी दाखवली आहेत आपले जुने सॅटेलाइट डिस्ट्रॉय करून. हो ना. आता जे नवीन कॉन्व्हर्जन्स वॉरफेअर येते म्हणजे काय, त्यांनी म्हटलंय फ्युचरमध्ये कॉन्व्हर्जन्स वॉरफेअर आहे विच विल बी रन ऑन AI, रोबोटिक्स आणि ऑल द टेक्नॉलॉजी. कितीही टेक्नॉलॉजी तुम्ही एकत्र आणली तरी मॅन बिहाइंड मशीन इज गोइंग टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन ऑल वॉर्स. पण विजयी कोण होणार त्या युद्धामध्ये? तंत्रज्ञान होणार की माणूस होणार? माणूस होणार. टेक्नॉलॉजी इज नेव्हर गोइंग टू बी विनर. टेक्नॉलॉजी इज क्रिएटेड बाय ह्युमन बिंग फॉर बेटरमेंट ऑफ ह्युमन बिंग्स. हे माझं मत आहे. तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी प्रगत राहा, जरी म्हणजे आपण आता अगदी सायंटिफिक त्या मूवीज बघतो, सायफाय मूवीज, त्याच्यामध्ये त्या ह्यांनी सिस्टमनीच टेक ओव्हर केलं आहे सगळं आणि आता मग ती सिस्टम कशी डिस्ट्रॉय करायची वगैरे हे सगळं झालं, ठीक आहे, दॅट्स ओके. पण आजच्याही जगामध्ये अल्टिमेट डिसिजन अँड अल्टिमेट पर्सन विल बी द मॅन बिहाइंड मशीन ऑर मॅन बिहाइंड वेपन.
ऑर मॅन बिहाइंड इक्विपमेंट. बिकॉज तुम्ही जरी कितीही AI वापरलं तरी AI विल हॅव सर्टन अल्गोरिथम्स. दोज अल्गोरिथम्स कॅन बी ब्रोकन ऑर न्यू अल्गोरिथम्स कॅन बी क्रिएटेड बाय हुम? बाय ह्युमन बिंग्स. बरोबर. सो त्यामुळे मला शेवटी आहे की कुठेही काही झालं तरी शेवटपर्यंत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे सैन्य दल हे महत्त्वाचं असणारच आहे वॉरफेअरमध्ये. दीज आर दी सपोर्टिंग इक्विपमेंट विच वी आर सपोर्टिंग टेक्नॉलॉजीज विच आर देअर. ऑफकोर्स दे विल बी डिस्ट्रक्टिव्ह, द इफेक्ट विल बी डिस्ट्रक्टिव्ह. ह्युमन लॉस कमी होतो. ह्युमन लॉस सांगता येणार नाही. उलट ह्युमन लॉस मे गो टवर्ड सिव्हिलियन्स. आत्तापर्यंत युद्ध ही बॉर्डरवरती होत होती. लॉस वॉज बिटवीन 2 आर्मीज. आता कुठे नाही कुठे एनिथिंग कॅन हॅपन मॅडम. दॅट इज वेअर द टेररिझम कम्स इन. आता एक सिम्पल तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे विचार करणार की आपण क्रिकेटच्या मॅचेस बघतो. त्या मॅचेसमध्ये स्टेडियम फुल असतं आणि कोणीही माणूस तिथे येऊन स्टॉल भाड्याने घेऊ शकतो. यू कॅन सेल समथिंग, फॉर एक्झाम्पल समोसा, वडा, स्वीट मीट, or whatever it is you want to sell, soft drinks. If somebody decide to put a chemical and spike that particular food with the effect after 2 or 3 hours, that kind of delayed effect, the amount of loss, amount of havoc which it is going to create, हा फार विचार करण्याचा. त्यामुळेच आपल्याला प्रत्येक नागरिकाला सतर्क राहणं फार जरुरीचं आहे. आणि कोविडबद्दल कन्स्पिरसी होती ना की बायो वॉरफेअर होतं म्हणून. दॅट वॉज अ कन्स्पिरसी. दॅट इज कॉन्स्पिरसी मॅडम. आता असं आहे ना की काहींनी इंजेक्शन घेतली, त्यांनी नाही घेतली ते जगले, पण ज्यांनी घेतली तेही मेले. सो कॉन्स्पिरसी थेरीज हा प्रत्येक गोष्टीच असतं. आता एक माझा आवडता प्रश्न शेवटी, थर्ड वर्ल्ड वॉर होणार का? म्हणजे झालं तर कोणामध्ये होईल किंवा कोण चालू करेल? कारण कुठून चालू होणार असेल? एव्हरीबडी इज फायटिंग समबडी. दिस समथिंग लाईक क्रिस्टल बॉल गेजिंग की ज्याच्यामध्ये आपण आता काय बोलणार याच्यामध्ये. बट देन थर्ड वर्ल्ड वॉर ही कन्सेप्ट अवघड आहे. म्हणजे कितीही जे ॲस्ट्रॉलॉजर्स आहेत ते प्रेडिक्ट करतात. जस्ट येस्टरडे आय रेड समवेअर की 2027 थर्ड वर्ल्ड वॉर सुरू होईल आणि त्याचा न्यूक्लिअर वेपन वापरलं जाईल असं पण एक प्रेडिक्शन आहे. हां, पण ते आता असं आहे ना की ज्या राष्ट्रांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यातलं एक राष्ट्र सोडून बाकी सगळ्यांना न्यूक्लिअर वेपनच्या बद्दल कल्पना आहे. कुठलंही राष्ट्र आपल्या शेजारचंच. पण त्यांनाही ते वापरू देणार नाहीत. कारण डिस्ट्रक्शन ऑफ ह्युमन काइंड इज नॉट दॅट्स नॉट व्हॉट इज वी आर एमिंग ॲट. ॲम्बिशन्स ह्या फार मोठ्या आहेत सगळ्यांच्या, पण यू कॅनॉट रूल द वर्ल्ड. कितीही तुम्ही प्रयत्न केलात, कितीही तुम्ही गजनी झालात, मोहम्मद गजनी, आणि येऊन सोमनाथवरती प्रचंड वेळा अटॅक केला तरी सोमनाथ तुमचं कधीच होऊ शकत नाही. तसंच हे की मला जर जगात पुढं जायचं असेल तर मला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पाहिजे, मला प्रॉस्पेरिटी पाहिजे, मला पीस पाहिजे. वॉर अँड डिस्ट्रक्शनमध्ये काय होणार आहे? सैन्य तर लढेलच, पण सामान्य माणसाचं नुकसान आहे. म्हणजे जे हे वॉर मॉंगरिंग म्हणतो आपण ज्याला, की आणि रशिया आणि युक्रेनमध्ये आपण बघतोय आज झेलेन्स्की आणि पुटिन यांच्यामधल्या युद्धामध्ये लाखो लोक मेली आहेत. एक रॉंग स्टेप बाय हमास of attacking Israel and unnecessary killing civilians has led to destruction of so many civilians in Gaza. Is it required? Question आहे. But I cannot predict. But problem कोणाला होणार? प्रॉब्लेम सामान्य माणसाला होणार. काय प्रॉब्लेम आहे? फिअर, इकॉनॉमिक लॉस आणि फिअर ऑफ अननोन. दॅट इज बेसिकली थिंग. कारण आपला सामान्य माणूस रोजगार, रोजीरोटी ह्याच्यावरती जगतोय. त्याला तेवढा सपोर्ट नाही आहे दुसरा. त्यामुळे त्याचं जे नुकसान होणार आहे, कारण सोल्जर्स आर ट्रेंड, दे आर सायकोलॉजिकली ऑल्सो ट्रेंड, पण सामान्य माणूस नाही आहे तसा. त्यामुळे थर्ड वर्ल्ड वॉर होणं हे प्रेडिक्शन करणं भीती, म्हणजे कशाला भीती निर्माण करायची? झालं तर तेव्हा बघता येईल ना आपल्याला. वी आर प्रिपेअर्ड. आपली आर्मी ही तयार आहे, पण आपली आर्मी थर्ड वर्ल्ड वॉरसाठी प्रिपेअर्ड आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे. पण देन वी आर प्रिपेअर्ड. पण थर्ड वर्ल्ड वॉर होऊ नये असं मला वाटतं, कारण ते झालं जेवढं डिस्ट्रक्शन तेवढं भरपूर आहे या जगामध्ये. सुनीलजी, तुम्ही इकडे आलात, सर्व काही सांगितलं इंडियन आर्मीबद्दल आणि युद्धशास्त्र, बदलणारी युद्ध परिस्थिती. खूप छान माहिती आम्हाला मिळाली. आणि कुठेतरी या सगळ्यामुळे कुठेतरी एखाद्याच्या जरी मनात देशभक्ती निर्माण झाली, आपल्या देशाला वाचवण्यासाठी सैनिक काय करतात याबद्दलची जी एक सैनिकांबद्दलची प्रतिमा
ती जरी जागृत झाली तरी मला असं वाटतं की आपला आज पॉडकास्ट यशस्वी झाला. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्या देशामध्ये देशभक्तीची कमी नाही आहे. खूप लोक असे आहेत की ज्यांना देशावरती भयंकर प्रेम आहे, म्हणजे 99.9% आहेत. त्यामुळे मला ह्या देशाचा फार अभिमान आणि आदर आहे. आणि तुम्ही मला बोलवलंत, धन्यवाद. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि क्लिप्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.